टाउन हॉल से मकई गेट जाने वाला रास्ता कुछ दिन पहले बंद कर दिया गया था। इसकी वजह से घाटी यहां पर आने वाले पेशेंट्स की परेशानी हो रही है। राष्ट्रवादी के सैयद मतीन इनकी कोशिशों से बहुत जल्द ये रास्ता खोला जाएगा। सैयद मतीन ने कल घाटी के डीन से इस बारे में मुलाकात की है। आपल्याला माहित आहे की शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय छत्रपती संभाजीनगर म्हणजेच घाटी येथे सध्या काही आपण दुरुस्तीचे कामं सुरू आहेत सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे आणि आपल्याकडे नुकतंच आपण सुरक्षा रक्षकाची संख्या वाढवण्याच्या दृष्टिकोनातून एक सुरक्षा ऑडिट केलेला आहे। तर त्यामध्ये पोलिसांतर्फे आपल्याला 106 सुरक्षा रक्षक वाढवण्याचा अहवाल दिला होता आणि त्याचप्रमाणे त्यांनी असंही सांगितलेलं आहे की मध्यंतरी काही डॉक्टरांवर कर्मचाऱ्यांवर हल्ले होऊन त्यातील जे हल्लेखोर आहेत किंवा जे दोषी लोक आहेत ते अनेक मागच्या बाजूला जे काही रस्ता भिंती तुटलेल्या होत्या, संरक्षक भिंत तुटलेली होती, एकापेक्षा जास्त गेट त्या ठिकाणी होते, तर सुरक्षतेच्या दृष्टिकोनातून एकच गेट असावं असा पोलिसांचा रिपोर्ट आपल्याला मिळालेला आहे। त्यानुसार आपण बेगमपुऱ्याकडे जाणारा मागचा जो गेट आहे तो बंद केलेला आहे। परंतु त्या भागातून बरेचसे नागरिक येतात। नगरसेवक साहेबांची आणि त्यांची विनंती होती आपल्याला सैयद मतीन रशीद साहेबांची की या लोकांना इमर्जन्सीमध्ये येण्यासाठी त्या ठिकाणी किमान एखादं छोटं गेट असावं, ॲम्ब्युलन्स येण्यासाठी त्या ठिकाणी गेट असावं, गार्ड असावा। तर त्या दृष्टिकोनातून आता गार्डची संख्या जशी आपल्याकडे वाढून येणार आहे तर त्यावेळेस आपण तशी व्यवस्था करण्याचं त्यांना कबूल केलेलं आहे आणि मागच्या बाजूला एक गेट बनवण्याचं आपण सांगितलेलं आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाला त्याबाबत तसा आदेश दिलेले आहेत, पत्र दिलेलं आहे। त्याचं अंदाजपत्रक येताच आपण ते काम करणार आहोत आणि मला असं वाटतं की हे लवकरच साधारणतः एखाद्या महिन्यामध्ये हे काम कंप्लीट होईल असं मला वाटतं। त्यामुळे जी काही लोकांची गैरसोय आहे तर ती थोडीशी दूर होईल। परंतु मी हेही स्पष्ट करतो की हा आम रस्ता नसेल, हे फक्त इमर्जन्सीमध्ये येण्यासाठी असेल आणि एक चॅनेल गेट आम्ही लोकांना पायी जाणाऱ्या येणाऱ्यासाठी त्या ठिकाणी ते सुद्धा बसवणार आहोत आणि या निमित्तानं कोणीही त्या ठिकाणी घाबरण्याची आवश्यकता नाही। कुठलंही रुग्णालय असेल, आपण जे हॉस्पिटल बघा, ससून हॉस्पिटल बघा, तर त्या ठिकाणी सर्वांना एकच गेट असतं सुरक्षतेच्या दृष्टिकोनातून, तर तशी व्यवस्था आपण करत आहोत। धन्यवाद। जय महाराष्ट्र।